नमस्कार मुलांनो, तुम्ही सगळे कसे आहात? हवामान आणि अनुकूलन भाग पहिला आणि दुसऱ्या मधील हवामानावरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करे. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाऊस, वारा आणि आर्द्रता यासारख्या हवामान घटकांबद्दल जाणून घ्याल. उद्दिष्टे शिकण्याचे. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. आपण एखाद्या कृतीद्वारे पाऊस कसा मोजतो. दुसरं, एखाद्या कृतीद्वारे वाऱ्याची दिशा तपासण्याची पद्धत. क्रियाकलापासह आर्द्रता. चौथा, हवामान आणि जीवनशैली. कीवर्ड: हवामान, अंदाज, तापमान, हवामान. संकल्पना नकाशा. पर्जन्यमान मोजणे. एखादा विशिष्ट ठिकाणी पावसाचे प्रमाण कसे मोजायचे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? जर आपण शेतकऱ्यांबद्दल बोललो तर ते पावसाचे अचूक प्रमाण मोजतात. बहुतेक वेळा ते पावसानंतर मातीच्या ओल्यातेवर आधारित पावसाचा अंदाज लावतात आणि त्याला पाडुनू असं म्हणतात, जे नांगरण्यासारखे शेतीविषयी सुरू करण्यासाठी पुरेसे आहे. हे अंदाज मोजमापच आहे. पाऊस सेंटीमीटर किंवा मिलीमीटरमध्ये व्यक्त केला जातो. ग्रामीण भागात जर योग्य वेळी पाऊस पडला तर शेतकरी पीक उत्सव साजरेच करतात. जर तुम्हाला पडताळणी करायची असेल तर पावसाची लांबी मोजण्यासाठी ही कृती करा. क्रियाकलाप: 10 सेंटीमीटर रुंदीची चंचुपात्र घ्या आणि त्याच रुंदीचं फनेल घाला. पाऊस पडत असताना उपकरण मोकळ्या जागी ठेवा. पावसाचे पाणी फनेलद्वारा बीकरमध्ये जमा केले जाईल. पाऊस थांबल्यानंतर बीकरमध्ये किती पाणी साचलं आहे ते मोजा. जर पाण्याची खोली 1 सेंटीमीटर असेल तर पावसाचे प्रमाण 1 सेंटीमीटर असते. हवामानशास्त्रज्ञ रेनगेज वापरून पावसाचे मोजमाप करतात. त्याला पुल्विनोमीटर किंवा ॲथ्रोमीटरचे उडोमीटर असेही म्हणतात. हे सर्व आपण पावसाचे मोजमाप कसे करतो याबद्दल आहे. पुढे वारा कोणत्या दिशेने वाहतो ते तपासूया. वाऱ्याची दिशा. सकाळी आपल्याला आनंददायी वाटते आणि उन्हाळ्यात संध्याकाळी थंड वारा वाहतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या सभोवतालची हवा आणि गतिमान हवा देखील वारा. आपण कोणत्या दिशेने वारा आहे का या उपक्रमाद्वारे समजून घेऊया. क्रियाकलाप: पुठ्याचे तुकडे आणि पातळ खिळा वापरून वाऱ्याची दिशा शोधूया.
2 पुठ्यांचे तुकडे घ्या आणि त्यांना बाणाचे आकारात कापा. आता त्यांना एकत्र चिकटवा. बाणाच्या मध्यभागी एक पातळ सुई किंवा लोखंडी धार घाला. सुई मजबूत पायावर स्थिर होईल इतकी लांब असावी आणि बाण वाऱ्याच्या दिशेने जाऊ द्यावे. दिवसभर वारा एकाच दिशेने फिरतो का? सकाळी तो कोणत्या दिशेने फिरतो? तुमचे निरीक्षण नोंदवा. शेवटी तुम्हाला समजेल की वाऱ्याचा प्रवाह वाऱ्याच्या दिशेने फिरतो. आपण आर्द्रता मोजण्यासाठी पटकन पुढे जाऊया. तुम्ही सर्व तयार आहात का? आर्द्रता नदीजवळील ठिकाणी किंवा विशाखापट्टणम किंवा विजयवाडा सारख्या किनारी प्रदेशात हैदराबादच्या तुलनेत उन्हाळ्यात हवामान जास्त दमट असते. तर उन्हाळ्यात जर तुम्ही किनारी प्रदेशात असाल तर तुम्हाला खूप घाम येईल आणि गरम वारेही येतील. विजयवाडा सामान्यतः जास्त दमट का असतो हे एक कृतीच्या मदतीने सविस्तरपणे जाणून घेऊया. क्रिया: एक चाचणी ट्यूबमध्ये सुमारे 10 मिलीमीटर पाणी घ्या. ते बन्सेन बर्नर किंवा मेणबत्तीवर गरम करा. काय होते? पाणी गरम केल्यावर ते पाण्याचे वाफेत बदलते याचा विचार करा. वाफ हवेत प्रवेश करते. त्याच प्रकारे सूर्यामुळे गरम झाल्यामुळे समुद्राचे पाणी बाष्पात बदलते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण म्हणजे त्या ठिकाणाची आर्द्रता. गरम असताना आर्द्रता जास्त असल्यास आपल्याला घाम येतो. एकदा विचार करा आणि स्वतःला उत्तर द्या. उष्ण आणि दमट प्रदेशातील लोक सुती कपडे का घालतात? तुम्ही म्हणू शकता की कापूस पाणी शोषून घेतं आणि उष्णता गमावतं, ज्यामुळे उन्हाळ्यात शरीर थंड होते. कोणत्या ऋतूमध्ये हवेतील आर्द्रताचे प्रमाण जास्त असते? हवेची आर्द्रता धरून ठेवण्याची क्षमता त्याच तापमानावर अवलंबून असते. तापमान जितके जास्त असेल तितकी धारण क्षमता जास्त असते. म्हणूनच उन्हाळ्यात आर्द्रता जास्त असते. हवामानाची परिस्थिती वर्षानुवर्षेची क्रिया चक्रीय असते का? हवामान म्हणजे दिवसेंदिवस, महिना ते महिना आणि वर्ष ते वर्ष तापमान, पर्जन्य, वारा आणि आर्द्रता मध्ये बदल. या बदलांमुळे ऋतूंचे वार्षिक चक्र घडते. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या हवामान परिस्थितींचा अनुभव येतो. आपल्याला माहीत आहे की विषुववृत्तीच्या प्रदेशात ते खूप गरम असते आणि ध्रुवीय प्रदेशात ते खूप थंड असते. आपण एखादं विशिष्ट ठिकाण थंड किंवा उष्ण कसे म्हणू शकतो? एखाद्या ठिकाणाची उंची देखील ती जागा गरम किंवा थंड आहे
यावर परिणाम करते, कारण जास्त उंचीवर हवामान सहसा थंड असते. या सर्व गोष्टी सविस्तरपणे समजून घेण्यासाठी चला ही कृती करूया. कृती: तेलंगणा राज्यातील 2 ठिकाणाच्या हवामान अहवालाचे तापमान आणि पाऊस निरीक्षण करा. विशिष्ट महिन्याचे गेल्या 25 वर्षाचे सरासरी तापमान आणि पाऊस तक्त्यात दिले आहेत. कोणत्या महिन्यात कमाल तापमान नोंदवले गेले का? तुलनेने कोणत्या ठिकाण उष्ण आहे का? आरोग्यवरम उन्हाळ्यात रामगुंडमपेक्षा थंड आहे असे तुम्ही कसं म्हणू शकतात? जर एखाद्या ठिकाणी तेच हवामान वेळोवेळी पुनरावृत्ती होत असेल तर त्या ठिकाणीचे हवामान मानले जाते. दृश्य 9. हवामान म्हणजे काय? 25 वर्षांची दीर्घ काळातील सरासरी हवामान पद्धतीला त्या ठिकाणीचे हवामान असं म्हणतात. मोठ्या प्रमाणात तापमान, पाऊस, आर्द्रता, वाऱ्याचे वेग याचे जे नमुने सामान्यतः दीर्घकाळापासून, उदाहरणार्थ गेल्या 25 वर्षापासून एखाद्या ठिकाणी चालू आहे, तेच नमुने त्या ठिकाणीचे हवामान दर्शवतात. जर आपल्याला आढळले की वर्षाच्या बहुतेक वेळेस एखाद्या ठिकाणाचे तापमान सामान्यतः जास्तीत जास्त असते, तर आपण म्हणतो की त्या ठिकाणाचे हवामान उष्ण असते. तुम्ही कधी म्हणाल की एखाद्या ठिकाणाचे हवामान पावसाळ किंवा थंड असते? चला कृतीद्वारे समजून घेऊया. उपक्रम: एअरटेल सममधून भारतातील खालील राज्यांची आणि विशिष्ट ठिकाणांची वैशिष्ट्ये पहा. या भागातील हवामानाबद्दल काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा. वैशिष्ट्ये अशी असतील: केरळ बहुतेकदा पाऊस पडतो. आंध्र प्रदेश उष्ण आणि दमट. राजस्थान बहुतेकदा खूप कमी किंवा अजिबात पाऊस पडत नाही. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात तापमान अत्यंत असतो. जम्मू आणि काश्मीर नोव्हेंबर ते मार्च हिवाळा मध्यम आणि जोरदार बर्फवृष्टीसह थंड असतो. मार्चच्या मध्यापासून जूनपर्यंत उन्हाळा सौम्य आणि खूप कमी असतो. खूप कमी कालावधीचे असतो आणि पाऊसही पडतो. पश्चिम बंगाल राज्यातील उन्हाळ्याचे तापमान 26 डिग्री सेंटीग्रेड आणि 43 डिग्री सेंटीग्रेड दरम्यान असते, तर हिवाळ्याचे तापमान 10 डिग्री सेंटीग्रेड ते 19 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत असते. हवामान म्हणजे एखाद्या ठिकाणी तुलनेने जास्त काळासाठी होणारा हवामान परिस्थितीचे वर्णन. उदाहरणार्थ, जूनमध्ये आपल्याला बेंगळुरूमध्ये हवामान कोरडे, कोलकातामध्ये दमट, राजस्थानच्या काही भागात उष्ण आणि कोरडे, काश्मीरमध्ये थंड आणि केरळाची किनारी भागात पावसाळी हवामान अपेक्षित आहे. हे आपल्याला काय सांगते? विचार करा. आजकाल अशा तक्रार आहे की हवामान पूर्वीसारखे व्यवस्थित राहिलेले नाही. हंगामी हवामान परिस्थिती अंदाजे आणि ज्ञात दिसत नाही. या मागील कारण काय असू शकतात याचा विचार करा. वडिलांशी चर्चा केल्यानंतर तुमच्या क्षेत्रातील अशा बदलांची उदाहरणे द्या. हवामान आणि जीवनशैली. हवामानाचा आपल्या दैनंदिन जीवनावर प्रामुख्याने परिणाम होतोय. आपण त्या हवामानाला अनुकूल अशी आपली जीवनशैली बदलतो.
आपण उन्हाळ्यात सुती कपडे घालतो. आपण थंड पाणी देखील प्यायचे असते. आपण हिवाळ्यात काय करायला आवडते? आपण पावसापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काळजी घेतो. जर तुम्ही हिवाळ्यात काश्मीर किंवा उटीला भेट देणार असाल तर तुम्हाला कोणती खबरदारी घ्यावी लागेल याची कल्पना करा. तुमच्या मित्रांशी चर्चा करा आणि या खबरदारींवर एक टीप लिहा. लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे. पहिलं, हवामान आपल्या जीवनांवर परिणाम करते. उष्ण, थंड, वारा, पाऊस इत्यादी घटक एखाद्या ठिकाणाचे हवामानाचे वर्णन करतात. तिसरं, 25 वर्षांच्या हवामान निरीक्षणानंतर एखाद्या ठिकाणाचे हवामान असं निश्चित करता येते. चौथा, आपण आरामात राहण्यासाठी हवामानाशी जुळून घेतो. हवेतील पाण्याचे वाफेचे ओलावा प्रमाण म्हणजेच आर्द्रता. आर्द्रता हायड्रोमीटरने मोजली जाते. एखाद्या विशिष्ट ठिकाणाचा पाऊस मिलीमीटर, सेंटीमीटर मध्ये व्यक्त केला जातो. हवामानशास्त्रज्ञ पाऊस गेज वापरून पावसाचे मोजमाप करतात. त्याला पुल्विनोमीटर किंवा अँथ्रोमीटर, उडोमीटर असेही म्हणतात. वाऱ्याचे वेग मोजण्यासाठी ॲनिमोमीटर वापरला जातो. हवेची आर्द्रता धारण क्षमता त्याच्या तापमानावर अवलंबून असते. तापमान जितके जास्त असेल तितकी धारण क्षमता जास्त असते. पाहिल्याबद्दल धन्यवाद.